मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थ्यांना लाभ झाला आहे त्यांनाही भेटणं आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही भेटणं, आणखी ज्या काही आपल्या योजना आहेत शासनाच्या, लाडकी बहीण तर आलीच, लेक लाडकी लखपती आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे, त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण हायर एज्युकेशन जे आहे ते मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कृषी पंप वीज बिल माफ योजना आहे, कामगार कल्याण योजना आहे आणि बचत गट, महिला बचत गटांचा महिला सक्षमीकरणाचा एक कार्यक्रम आहे. असे कार्यक्रम हे टॉप 10 कार्यक्रम आपण, अनेक योजना ज्या आहेत त्याही आहेत, त्याबद्दल देखील त्या कुटुंबाला माहिती देणं, त्या कुटुंबाला लाभ मिळालाय की नाही या बाबतीत विचारपूस करणं, लाभ मिळाला नसेल तर त्याला मदत करणं लाभ मिळवून देण्यासाठी, आणि त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत या योजनांची माहिती देणं, ती प्रक्रिया कशी राबवायची आणि लाभ जो आहे त्या कुटुंबाला मिळाला पाहिजे, अशा प्रकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट ही आपण हा कार्यक्रम उद्यापासून आपण सुरू करतोय. आता महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना आजपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे. अगदी बरोबर तुम्ही ऐकलंय, लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले आजपासून. बहिणींचे भाऊ म्हणजे एकनाथदादा शिंदे साहेब यांनी आपला शब्द पाळलेला आहे आणि बहिणींच्या खात्यात आजपासून पैसे जमा करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता आनंदाची बातमी सांगतो. लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये म्हणजे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होत आहे. बघा, लाडक्या बहिणींना एक मोठा आदेश देण्यात आलेला आहे की ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे दोघं महिन्यांचे पैसे एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचा बटन, डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर, हा बटन दाबलेला आहे. काही तासापूर्वीच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. जवळपास 2 तासानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आलेली आहे. शिंदे साहेबांनी आपला शब्द पूर्ण केला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेचे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता दोघं महिन्याचे एकत्र पैसे जमा करायचे कारण म्हणजे मागील हप्ता तुम्हाला माहित असेल 1 महिना लेट झाला आहे, तर आता हा हप्ता तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा ऍडव्हान्स आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता असं एकत्र तुम्हाला 3000 रुपये जमा होत आहे. पण यापूर्वी तुम्हाला सांगतो 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होतील. उद्या 15 जिल्ह्यांमध्ये होणार आहे, पण आज 15 जिल्ह्यांमध्ये काही तासानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. तुम्ही तुमचं बँक खातं चेक करू शकता. तुम्ही तुमच्या मोबाईलवर, फोन पे वर सुद्धा तुम्ही तुमचं अकाउंट चेक करू शकता. लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल, तुम्हाला जर लाभ मिळत असेल, आतापर्यंत भरपूर हप्ते वाटप झालेले आहे. 13 हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झालेले आहे. तर आता 14वा हप्ता आणि 15वा हप्ता दोघा हप्त्याचे एकत्र पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होत आहे. ते सुद्धा तुम्हाला आता तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होतील. पण यासोबतच एक महत्त्वाची सूचना सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे आणि अजित पवार यांनी सुद्धा स्पष्ट केलेले आहे. महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी स्टेटमेंट दिलेले आहे पत्रकार परिषदेमध्ये. स्टेटमेंट काय आलेले आहे? लाडक्या बहिणींसाठी आहे. तुमच्यासाठी खूप महत्त्वाची स्टेटमेंट आहे. हे अतिशय महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना आता तुम्हाला माहित असेल, तुम्ही सुद्धा ही न्यूज ऐकली असेल की पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेले आहे. आता मागे जे चौकशी सुरू झाली, मागच्या चौकशीमध्ये जवळपास 14,000 असे पुरुष सापडलेले आहेत ज्यांनी महिलांच्या नावावर खोटी-नाटी कागदपत्र करून महिलांच्या नावावर पैसे सरकारकडून घेतलेले आहेत. तर अशा या चौकशीमध्ये आणखीन दुसरी जी चौकशी झाली त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या नावावर 7,000 पुरुष आणखीन सापडले. म्हणजे जवळपास 21,000 पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरून महिलांचे पैसे पुरुषांनी घेतलेले आहेत. तर जवळपास यामध्ये 50 ते 60 ज्या खाते आहेत ते बंद करण्यात आलेले आहे. 50-60 खाते यामध्ये बंद करण्यात आलेले आहे. या खात्यांमध्ये कधीच पैसे येणार नाही. आणि त्यासोबतच
काही बँकांना सुद्धा आदेश देण्यात आलेले आहे की आता लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही ट्रान्सफर करायचे नाही. आता ठराविक बँकांमध्येच पैसे येतील, सर्व बँकांमध्ये पैसे येणार नाही. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आता कोणकोणत्या बँकांना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे, कोणत्या बँकेत पैसे येतील, कोणत्या बँकेत येणार नाही, त्या बँकांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे. कारण सरकारची जी चौकशी होते, एक धक्कादायक बातमी त्यासमोर आलेली आहे. तुम्हाला आता सांगितलं की जवळपास 21,000 पुरुष असे सापडले आहे की त्यांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेला आहे. ते खोटी नाटी कागदपत्र करून त्यांनी फॉर्म भरून सरकारचे पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केलेले आहेत. ते सर्व पैसे त्यांच्याकडनं वसूल तर केलेच जाणार आहे, पण बँकांना सुद्धा तातडीचे आदेश देण्यात आलेले आहे की बँकांनी आता जवळपास यामध्ये फक्त 8च असे बँक असणार आहे, त्या बँकांमध्ये पैसे येतील. बाकी सर्व बँकांमध्ये सर्व काय आता बंद करण्यात येणार आहे. आता तुम्हाला सांगतो महत्वाची जी माहिती आलेली आहे की लाडक्या बहिणींना जे 2 हप्त्याचे पैसे जमा होणार आहे ते ऑगस्ट महिन्याच्या सप्टेंबर महिन्याचे 1500, 3,000 रुपये जमा होणार आहे. 15 जिल्ह्यांमध्ये होणार आहे आणि या ठराविक बँकांमध्ये जमा होणार आहे. आता तुम्हाला महत्वाची माहिती सांगतो. तुमचा मोबाईल तुम्ही चेक करा, अगदी 2 तासानंतर तुमच्या मेसेज येणार आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला असा तुम्हाला मेसेज पाहायला मिळणार आहे. ते सुद्धा तुम्हाला आता मी सांगतो. सर्वात अगोदर सरकारने जे ठराव केलेले आहे, ज्या बँकांना ठराव केलेले आहे त्या बँकांची नावं आपण पाहूया. त्यानंतर तुम्हाला 15 जिल्ह्यांची नावं सुद्धा सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण महाराष्ट्रामध्ये जी पण नवीन योजना आहे त्या सर्व योजनेच्या बद्दल आपण माहिती देत असतो. लाडकी बहीण योजनेसोबत महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा योजना आहेत. आता तुम्ही ऐकले असेल उज्ज्वला गॅस योजना, या योजनेच्या माध्यमातून बहिणींना पैसे दिले जातात. आता महिलांना स्कूटी वाटपची जी योजना आहे ती सुद्धा आता सुरू करण्यात येणार आहे आणि महिलांना स्कूटी सुद्धा देण्यात येणार आहे. ती योजनेबद्दल पण मी पूर्ण डिटेलवर तुम्हाला माहिती देणार आहे. त्याबद्दल तुम्हाला सांगतो, सर्व माहिती योजनांबद्दल आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो, म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घेणं गरजेचं आहे. तर सर्वात अगोदर आपण पाहूया कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे येतील. तुमचं खातं जर या बँकांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येतील. आता सर्वात अगोदर पहिले जे बँक असणार आहे ते असणार आहे कोटक महिंद्रा बँक. बघा, या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. आता या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक असणे गरजेचं आहे, तरच पुढील 2 ते 3 तासाच्या आत तुमच्या बँकमध्ये पैसे जमा होतील, अगदी 2-3 तासामध्ये. दुसरं बँक आहे मध्यवर्ती सहकारी बँक. अतिशय महत्वाचा आहे कारण यात अनेक लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात जे पैसे जमा होतात ते मध्यवर्ती बँकेमध्ये होतात. त्यानंतर या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे, तरच पैसे जमा होतील. त्यानंतर पुढील बँक येतं ICICI बँक. या बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत, सरकारने याला प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यानंतर येतो महाराष्ट्र बँक. आपल्या महाराष्ट्राचं बँक आहे. लाडक्या बहिणींनी, बरेच लाडक्या बहिणींनी याचं महाराष्ट्र बँकचं झेरॉक्स दिलेलं आहे. महाराष्ट्र बँकमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात. सर्वात जास्त आतापर्यंत जमा झालेले हप्ते आहेत ते महाराष्ट्र बँकमध्ये. त्यानंतर येतो या बँकांपैकी पुढचं बँक आहे कॅनरा बँक आहे. कॅनरा बँकमध्ये जरी तुमचं खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे जमा होणार आहे. त्यानंतर येतो HDFC बँक. त्यानंतर येतो सर्वात मोठं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्यानंतर येतो सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि त्यानंतर येतो पोस्ट बँक ऑफ इंडिया. भरपूर बहिणींनी, जवळपास यामध्ये 60% बहिणींनी पोस्ट बँक ऑफ इंडियामध्ये फॉर्म भरलेला आहे. तुम्ही जर या बँकांपैकी असाल पोस्ट बँक ऑफ इंडियामध्ये, तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहे, घाबरायची काही गरज नाही. आता तुम्हाला जी बँकांची लिस्ट मी दाखवली, जी बँकांचं नाव तुम्हाला सांगितलं, या बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अगदी काही तासानंतर. आता 36 जिल्ह्यात, महाराष्ट्रामध्ये, आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. त्यापैकी आज 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे. त्या 15 जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. 15 जिल्ह्यांची निवड कशा पद्धतीने झाली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग आहे. किती? 6 प्रशासकीय विभाग आहे. कोणकोणते आहे? अमरावती, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर. प्रत्येक विभागातून 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यापैकी 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणारे अगदी 2 तासानंतर या 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. त्यापैकी पहिला जो विभाग आहे तो आहे पुणे विभाग. बघा, आता पुणे विभागामध्ये कोणकोणता जिल्हा येतो? पुणे येतो, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे असे जिल्हे येतात. तर यापैकी कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे?
सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणारे पुणे विभागामधून. जर तुम्ही पुणे विभागामध्ये राहत असाल तर आज सोलापूर आणि सातारा या 2 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणारे. आणि या व्यतिरिक्त सातारा जिल्हा असो किंवा कुठल्याही प्रकारचा जिल्हा असो त्यामध्ये पैसे वाटप होणार आणि फक्त सोलापूर आणि सातारा या 2 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. आता पुढील विभाग आहे, पुढचा विभाग जो आहे त्या विभागामध्ये आता तुम्हाला जे पैसे जमा होणार आहे तो आहे नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात? नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर येथील यापैकी कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे? अहमदनगर आणि जळगाव या 2 जिल्ह्यांची निवड झालेली आहे. या 2 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने मोठे आहे हे जिल्हे, म्हणून या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे. पुढील विभाग येतो नागपूर विभाग. आता नागपूर विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात? नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्हे येतात. तर यापैकी आज चंद्रपूर आणि भंडारा या 2 जिल्ह्यांची निवड झालेली आहे. या 2 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यानंतर येतो कोकण. कोकण विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांपैकी आज कोणकोणत्या जिल्ह्यात 2 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे? पालघर आणि मुंबई शहर या 2 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तुम्ही जर पालघरमध्ये आणि मुंबई शहरमध्ये राहत असाल तर तुम्हाला आज पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर येतो छत्रपती संभाजीनगर विभाग. या विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात? नांदेड येतो, लातूर, बीड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांपैकी आज 2 जिल्ह्यात पैसे वाटप होणारे. एक म्हणजे धाराशिवला पैसे वाटप होणारे, दुसरं म्हणजे लातूरला. असे या 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. या 15 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आज पैसे जमा होतील. आज तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की आजपासून लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे आम्ही त्यांच्या बँक खात्यात जमा करतोय. सप्टेंबर महिन्याचे, ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 + 1500 3000 रुपये आजपासून जमा होणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता आणि तुम्हाला पैसे आले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते तुम्हाला भेटले आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.